रामकृष्ण हरे सज्जन हो. श्री दत्त जयंती या निमित्ताने आज आपला हा भाग आहे. जयंती देवांची केल्या जाते. जय अंती त्यांच्या अवतार कार्यामध्ये बरेच अडथळे येतात, युद्ध होतात, पण अंती जय त्यांचाच असतो. त्यांचा शेवटी अपजय कधीच होत नाही. म्हणून जय अंती जयंती देवतेची पुण्यतिथी साधू संतांची होत असते. कारण शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड झाला की त्यांची पुण्यतिथी करायची. कारण साधू म्हणजे सामान्य माणूस साधू झालेला असतो, तर तो मध्ये बिघडू शकतो. म्हणून शेवटची तिथी फार महत्त्वाची. म्हणून त्यांची अंत्यतिथी पुण्यतिथी म्हणून साजरी करतात. आणि आमचा तुमचा असतो तो पितृपंधरवाडा असतो. त्या दिवशी केव्हा तरी कावळ्याला भात फेकून काव काव पाव पाव करायचं. श्री दत्त जयंती हे 3 देवाचा एकत्रित अवतार. आणि कलियुगामध्ये कलौ श्रीपाद वल्लभम, कलियुगामध्ये तत्काल वर देणारं, तत्काल प्रसन्न होणारं असं जे दैवत आहे ते आहे श्री दत्त महाराज. त्याविषयी अभंग आपण घेऊया आणि मग त्याच्यावर विवेचन पाहू. पिंड देह स्थिते ब्रह्मांडी पसारा, पिंड देह स्थिते ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम. एकनाथ महाराज म्हणतात यथा पिंडी जे यद्यत पिंडी तत्तत ब्रह्मांडी. देहस्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरिविन सारा व्यर्थ भ्रम. जर हरी नसेल तर हे माया कार्य जगत मिथ्या आहे, भ्रम आहे, सारा भ्रम आहे. हरिविन सारा व्यर्थ भ्रम. दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरिसी जानोनी हरीच झाले. शुकाचार्य, याज्ञवल्क्य, दत्त महाराज आणि कपिल मुनी हे हरीला जाणून स्वतः हरी झाले, देव झाले असं होता येतं. हरीला जाणून हरी होता येतं. हे 4 नावं इथे घेतलेली आहेत. आणि म्हणून आपण हे हरीला जाणून हरी होण्याचा प्रयत्न करावा. आणि पुढे नाथ महाराज म्हणतात या रे धरू हरिनाम तारू. हरिनाम हा एक तारू आहे, म्हणजे नौका आहे. या आपण हरिनाम नौकेत बसू आणि काय करू, भवाचा सागर भय नाही, या भवसागरातून पार तरून जाऊ हरिनामेच्या नौकेत बसून. साधू संत गेले, सगळे साधू संत या हरिनामाच्या नौकेत बसून भव पार झाले. साधू संत गेले आनंदी राहिले, ते आनंदी राहिले, याच मार्गाने गेले. हरिनामे झाले कृतकृत्य, हरिनाम घेऊनच ते कृतकृत्य झाले, देव झाले. आणि नाथ महाराज शेवटी म्हणतात एका जनार्दनी मांडिले दुकान. हरी होण्याचं, हरिनाम घेऊन आपलं जीवन आनंदमय मंगलमय करण्याचं दुकान आम्ही मांडले. आणि त्या दुकानामध्ये सगळा माल आहे आणि तो फुकट आहे. देतो मोलाविन सर्व वस्तू, शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. आम्ही काहीही मोल न घेता सगळ्या वस्तू फुकट देतो. तिथे कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, हरिनाम आहे, जे जे काही मार्ग आहेत ना ते सगळे फुकट आमच्या दुकानामध्ये मिळतात. देतो मोलाविन सर्व वस्तू, जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती भोगते पोकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. इथे मुक्ती आणि भुक्ती दोन्ही आहेत, पण त्यांच्याकडे फारसं कोणी नाही, त्याला गिराईक फार नाही. सगळ्यात जास्त गिराईक आहे हरिनामाला. कारण सोपा मार्ग आहे,
तत्काल उद्धार करण्याचा मार्ग आहे, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. हा झाला अभंगाचा अर्थ आणि भावार्थ. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये मध्ये भजन असतं आणि त्याच्यानंतर दत्त जन्माची कथा असते. कथा अशी आहे की लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती एकदा कैलासामध्ये गप्पा मारीत बसल्या. गप्पा रंगल्या. आता महिलांच्या गप्पा काय असणार? गप्पा मारता मारता असा विषय निघाला की आपल्यासारख्या पतिव्रता, आपल्यासारख्या त्रैलोक्याच्या राण्या कोणी आहेत का? अरे आपले पती म्हणजे त्रैलोक्याचे हे सगळे उत्पत्ती करता, पालन करता, संहार करता, हे असे त्रिदेव आणि त्यांच्या आपण पत्न्या आहोत आणि आपण या त्रैलोक्याच्या अधिपत्य राण्या आणि पतिव्रती आहोत. असा गप्पेचा विषय निघाला. पण म्हणाले कुणी आपल्यासारखं असू शकेल का? तेवढ्यात नारद महर्षी तेथे आले. नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वसुदेव नारायण. या 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 महर्षी या या, वेळेवर आलात म्हणाले. काय तुम्ही त्रैलोक्यात फिरता सगळीकडे? म्हणले हो, आमचं कामच आहे. पण बरं आमच्या वेळेवर आलात म्हणले, आमचा विषय निघाला होता. हो म्हणले, मी वेळेवरच पोहोचत असतो. कोणाचे काय विषय असले, संदेह असला मला बरोबर तिथे कळतं आणि मी जात असतो. म्हणाले नारद महर्षी, तुम्ही त्रैलोक्यात फिरता, पण तुम्हाला हे एक माहिती आहे का की आमच्यासारख्या श्रीमंत स्त्रिया, पतिव्रता स्त्रिया कुठे तुम्हाला आढळतात का? आहेत का? एखादी तरी आहे का? हो म्हणाले, आहे ना. हां आहे. कोण आहे? म्हणजे कोण आहे म्हणजे मृत्यूलोकामध्ये आत्रीची अनुसया पतिव्रता आहे. पतिव्रता तिची देवावर सत्ता असते आणि अशी ती महान पतिव्रता आहे. आणि यांना ते मनामध्ये किलबिल सुरू झाली. आमच्यापेक्षा पतिव्रता आणि मोठी स्त्री देवालासुद्धा, सूर्यालासुद्धा थांब म्हणलं की थांबू शकते, असं एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये? हो का? बरं बरं म्हणाले. मग तिचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी काय करता येईल का? नारद महर्षीला सल्ला विचारला. नारद महर्षी, असला सल्ला मी चुकीचा देत नाही, तुम्ही तुमच्या पतींना विचारा ना. आणि ते सगळे आहेत ना तुमचे, तुम्ही सांगितलं ना आता ते आमचे सगळे त्रैलोक्याधिपती आहेत, मग त्यांना तुम्ही विचारा आणि बघा काय करायचं ते माझं काम नाही कोणाचं वाटोळं करणं. ठीक आहे म्हणाले. नारद महर्षी अंतर्धान पावले. या तिघींचा विचार सुरू झाला. आता तिचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणले आपले पती माहीर आहेत त्याच्यामध्ये. भगवान विष्णू तर त्यामध्ये अनेक अवतारामध्ये, अनेकांचं तपोभंग करण्यामध्ये, बळीला पाताळात घालण्यामध्ये, सगळ्यामध्ये ते प्रवीण आहेत. मग म्हणाले असं करू, आपण आपल्या पतींनाच तिचं पातिव्रत्य भंग करायला लावू. तिघींनी संध्याकाळी आपापल्या पतीला ताणलं. म्हणले हे बघा, तुम्ही जर त्या अनुसयेचं पातिव्रत्य भंग केलं नाही तर आम्ही चाललो. कुठे चाललात? माहेरला चाललो आम्ही. पावती फारकत करून चाललो, आम्ही राहत नाही. आणि ह्या तिघी धरलं ना, स्त्री हट्ट ज्याला म्हणतात ना, तो घट्ट असतो. तिघींनी आपापल्या पतींना ताणून धरलं, भाग पाडलं. तिन्ही देव म्हणले अरे बाबा, यांचं नाही ऐकलं तर मग हे गाडं चालायचं कसं? तड जोड केली पाहिजे ना, तरच हे गाडं पुढं ढकलेल. मग तिन्ही देवांनी एक मीटिंग घेतली आणि सांगितलं काय करायला पाहिजे. त्या स्त्रीचं पातिव्रत्य भंग करणं फार अवघड आहे, पण चला ह्या कटकटीतून जाऊया, बघू काय होईल ते पुढचं. पण हे या महिलांची जी कटकट आहे ना, ही तर कमी होईल. आणि मग हे तिन्ही देवांनी विचार केला आणि साधूंचे रूप घेतले आणि अत्रीच्या अनुसयेच्या त्या आश्रमामध्ये हजर झाले. साधूचे रूप घेतले. अलख निरंजन ब्रुम. तेव्हा अनुसयाने पाहिलं की हे साधू महाराज, वा या 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 साधू महाराज, अलख निरंजन, या या बसा बसा. हां, कुठून आला आहेत आपण? आम्ही हिमालयातून आलेले आहेत. हो, कुठे प्रयाण कुठे आहे आपलं? तीर्थयात्रा. हो का? बरं बरं बरं. दुपारची वेळ झाली आहे, आम्ही भुकेलेलो आहोत आणि म्हणून आम्हाला भोजन पाहिजे.
हो म्हणाले, व्यवस्था होईल तुमची. काय भोजन पाहिजे तुम्हाला? इच्छा भोजन. इच्छा भोजन ते कसं असतं? म्हणजे आमची इच्छा जशी असेल तसं भोजन आम्हाला दिलं पाहिजे. बरं बरं म्हणाले, मग काय तुमची इच्छा आहे? तर ते म्हणाले, हे बघा, आम्हाला असं भोजन पाहिजे की अग्नी, त्या अन्नाला अग्नी लागलेला नाही पाहिजे, तृण म्हणजे त्याला इंधन नाही पाहिजे, कुठलंही धान्य नाही पाहिजे, फळं नाही पाहिजे, पालेभाज्या नाही पाहिजे, कंदमुळं नाही पाहिजे, आणि तो आहार म्हणजे पूर्ण आहार असला पाहिजे, पौष्टिक आहार असला पाहिजे, सकस आहार असला पाहिजे, असं आम्हाला अन्न पाहिजे. अरे बापरे! मग अनुसया म्हणले, आता हे असं कसं काय? हे तर मी नवीनच ऐकते. ते काय नाही, असं अन्न पाहिजे. बरं बरं म्हणाले, हरकत नाही आहे, मी पतिदेवाला विचारते याच्यावर आणि आपली सोय होईल, काळजी करू नका. मग ते गेली शयनगृहामध्ये आणि अत्रीला विचारलं. म्हणाले, महाराज, असं असं हे लोक म्हणतायत, साधू लोक आलेले आहेत. काय म्हणतायत साधू लोक? ते म्हणतात, आम्हाला भोजन पाहिजे. साधू हट्ट फार वाईट असतो, आम्ही शाप देऊ, इच्छा भोजन पाहिजे. मग कसलं भोजन पाहिजे यांना? म्हणले, अग्नीचा स्पर्श न झालेला, म्हणजे शिजलेलं नाही पाहिजे, अग्नी नाही पाहिजे, गवत न लागलेलं नाही पाहिजे, म्हणजे कुठल्याही इंधनाचा वापर नाही झाला पाहिजे, पालेभाज्या नाही पाहिजे, कंदमुळं नाही पाहिजे, फळं नाही पाहिजे, आणि तो सकस आहार असला पाहिजे, पौष्टिक पाहिजे, चौफेर आहार पाहिजे. अरे बापरे! थोडा विचार केला अत्रीने. म्हणाले, हे साधू काहीतरी वेगळे दिसतात. त्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि मग त्यांना लक्षात आलं. म्हणले, काळजी करू नकोस, तसा आहार आहे आपल्याकडे, आपण करू शकतो, चांगली संधी आलेली आहे म्हणाले. म्हणले, कोण आहेत ते साधू? असे वेगळ्याच प्रकारचं बोलणं आणि त्यांचं ते. म्हणले, अरे, ते कदाचित ब्रह्म, विष्णू आणि महेश आहेत, ते आलेले आहेत आणि सत्वहरण करण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे माझं सत्व कशा करता? त्यांच्या पत्न्याने त्यांना पाठवलेले आहे, कटकट केले म्हणून ते आले ते. तर आता काय करायचं मग? काही नाही म्हणाले, आपल्याला मुलगा नाही आहे आणि मूल नाही म्हणून तू अनेक वर्ष तडफडते आहेस, तुझी इच्छा आहे, तुझ्या ठिकाणी मातृत्व यावं म्हणून तू सारखी इच्छा करत होतीस, आणि म्हणून तू आई हो. म्हणजे काय करायचं? म्हणजे म्हणले, काय नाही, मी तो अभिमंत्रून पाणी देतो, त्यांच्या अंगावर पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडलं की ते बाळ होतील, आणि लहान लहान बाळं झाले ना, नवजात बाळं, आणि ते मुलं पाहिले की तुझ्या अंतःकरणामध्ये, शरीरामध्ये वात्सल्य प्रेम तयार होईल, सकारात्मक भावना आणि वात्सल्य प्रेम तयार झालं की तुझ्या ह्याच्यामध्ये, स्तनामध्ये आपोआप दूध येईल. सामर्थ्यच वात्सल्य प्रेमाचं असं आहे की ते रक्ताचं दूध करतं. अन्नामुळे दूध होत नाही, वात्सल्य प्रेम तसं झालं की दूध येतं म्हणाले. आणि ते अगोबाई म्हणाले, माता मी होणार असं ऐकल्यावर मग तर मला आत्ताच सकारात्मक माझ्या शरीरामध्ये. हो म्हणाले, तसंच होणार. हे अभिमंत्रून पाणी करून देतो, हे झारीतलं पाणी त्यांच्या अंगावर शिंपडले की ते लहान लहान बाळं होतील, आणि मग त्यांना तो कशाल पाज, त्यांना स्तनपान कर, तोपर्यंत मी पाळणा घेऊन येतो. झालं, ते गेली, पाणी अभिमंत्रण केलं, त्यांच्या अंगावर शिंपडल्याबरोबर ते लहान लहान बाळं झाले की क्या. तिने एक बाळाला धरलं, स्तनाला लावलं, आणि ते पाजायला लावून बाळ असं पाजून खाली सोडल्यानंतर तोपर्यंत पाळण्यात घातले, आणि झालं, पाळणा म्हणू लागली, खेळायला लागली. ते वात्सल्य प्रेम, हा. आत्रेचे अनुसया बाळा जो रे, पाळणा म्हणायला लागली. काय. आणि 1-2 दिवस, 4 दिवस, महिना, 2 महिने नाही, पूर्ण 6 महिने स्तनपान. आईचं दूध पूर्ण आहार असतो, त्याला अग्नी लागत नाही, इंधन लागत नाही, फळ नाही, पालेभाज्या नाही, काही लागत नाही, पूर्ण आहार. त्या मुलाला 6 महिने काही नाही दिलं तर आईच्या स्तनपाना दुधावर ते मूल वाढत असतं, आणि ते खरं बाळसं असतं. आणि ते प्रेम तिचं वाढत 6 महिने होत आले. आणि इकडे मात्र त्या स्त्रिया वाट पाहत होत्या की हे गेलेत, पण अजून कसे येणार.
तेव्हा नारद महर्षी पुन्हा गेले. नारायण, त्या महिला वाटच पाहत होत्या, सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती. या नारद महर्षी या. अहो आमचे ते पती गेलेत म्हणले, 5-6 महिने झाले, अजून काय झालं आहे त्यांचं? काय झालं म्हणजे अहो त्या अनुसयाने लहान लहान बाळं केलेत, त्यांना पाहिजे तसं खेळायला लावते, काय काय करायला लावते. हो का? अगं बाई म्हणाले, आता म्हणले काय उपाय सांगा. म्हणले मला उपाय नाही, तुम्ही जाऊन ते नाक घासा, शरण जा आणि विनंती करा, तर ते तुम्हाला पती परत मिळतील. या तिघींनी विचार केला, आता काय करायचं. म्हणले काय नाही, आता नाईलाज झाला, पर्याय दुसरा नाही. त्या तिघींनी गेल्या, हात जोडले आणि सांगितले, अनुसये आम्ही शरण आहोत तुला, आमचे पती आम्हाला परत दे. म्हणले परत दे म्हणजे हे काय ते खेळतायत म्हणले अंगणामध्ये, घेऊन जा तुमचे पती, मला काय करायचं आहे. नाही म्हणाले, परत आम्हाला हे काय घेऊन जा ना म्हणाले. पाहिलं त्यांनी तर एकसारखे दिसत होते, कोणता पती आपला हे समजायला तयार नाही. ते म्हणले आता आमच्या पहिल्यासारखे आम्हाला करून द्या तरच आम्हाला कळेल. मग तिने पुन्हा आत्रीचा सल्ला घेऊन पुन्हा पाणी अभिमंत्रित करून शिंपडल्याबरोबर पुन्हा ते तिन्ही देव प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी पण हात जोडले. अनुसये, 6 महिने खूप आमचे चांगले गेले, यांच्या कटकटीपासून आम्ही वाचलो आणि तू आमच्यावर वात्सल्य प्रेम केलंस आणि आम्हाला पण या अंगणात खेळताना या आश्रमात फार फार आनंद झाला. आम्ही तुला प्रसन्न आहोत. तुझे पातिव्रत्य आणि वरंबुर्ही माग, तुला काय पाहिजे. ते म्हणाले, हे बघा आता हा पहिला जन्म 6 महिने मी माझ्या ह्याने काढलेले आहेत. आता नैसर्गिकरित्या माझ्या पोटी तुम्ही आले पाहिजे, कारण वात्सल्य प्रेम तुमच्यावर माझं वाढलेलं आहे. तेव्हा तुम्ही परत माझ्या पोटी जन्माला यावं अशी माझी इच्छा आहे. तथास्तु म्हणाले. आणि मग कालांतराने अनुसया धर्यावतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर. मग आत्रीची अनुसया काही कालांतराने गरोदर राहिली आणि हे तिन्ही देव तिच्या पोटी जन्माला आले. एकनाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. एका जनार्दनी पूर्ण अवतार, भगवान दत्तात्रयांचा पूर्ण अवतार झाला, निर्गुण निराकार आकारले. हे चरण म्हणून पुष्पवर्षाव करतात आणि मग भगवान दत्तात्रयाचा जन्मदिन साजरा होतो. अवतार कार्य त्यांचं तिथे संपन्न होतं आणि मग सगळे फुले उधळल्यानंतर आनंद उत्सव करतात. दत्त दिगंबरा या हो, दयाळा मला भेट द्या हो, दत्त दिगंबरा. आणि मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारचा श्री दत्त जयंतीचा जन्मोत्सव सगळ्या महाराष्ट्रभर साजरा होतो. आणि तत्काल पावणारं कलव श्रीपाद वल्लभम हे अवतार, तिन्ही देवांचा एकत्र राहिला अवतार, हे पूर्ण अवतार आहे. भगवान दत्तात्रयाचं आपण भजन करूया, दत्तात्रयांची उपासना करूया, तरच आपलं जीवन आनंदमय, मंगलमय होईल, कल्याणमय होईल. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.